पण सिरियसली यार मित्रांनो मूड खूप खराब झाला. मस्तपैकी एवढं सकाळी उठून पहाटे उठून आम्ही आलो होतो एवढ्या सकाळी की फिरूया. 150 किलोमीटरच्या जवळपास डिस्टन्स आहे. इथं आलो आणि त्याच्यानंतर ते नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रवीण वायबसे ब्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे चांगले असाल. तर मित्रांनो आज आपण चाललोय काळू वॉटरफॉलला आणि काळू वॉटरफॉलकडे जाताना तर रस्त्यात एक छोटासा वॉटरफॉल आहे, ते बघायला आपण थांबलो. तर तिथं जाऊया, तो पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. जर चॅनलवरती नवीन आहे तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण लाईक करा. आणि पब्लिक आमचे फोटो काढण्यासाठी थांबलेली, पहिले फोटो काढून घेऊया. अरे यार मित्रांनो, काळू वॉटरफॉलला जाताना या घाटामध्ये वॉटरफॉल आहे. तामिनी घाटामध्ये जसं प्रत्येक ठिकाणी वॉटरफॉल आहे, तसं इथं पण प्रत्येक ठिकाणी वॉटरफॉल आहे. तेवढंच भारी आहेत. आता घाट कोणता मला नाव नाही माहिती आहे, आपण नंतर जेव्हा माहीत पडेल तेव्हा तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून मी सांगेल. बाकी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहे तर यार सबस्क्राईब करून टाका यार मित्रांनो. आपण खूप जास्त मेहनत घ्यालो तुमच्यासाठी. बाप. फार मित्रांनो, आता आपण आलोय माळशेज घाटामध्ये. इथे एवढं धुके आहे, पाऊस चालू आहे आणि एवढी सारी पब्लिक आहे इथं. आणि इथला व्ह्यू बघा कसं येतोय. अरे एक नंबर. पूर्ण जो आहे घाटाचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. एवढं धुके आहे इथं, सगळ्या गोष्टी बघा, दाखवतो तुम्हाला व्ह्यू. हे बघा मित्रांनो, पूर्ण धुकं दिसतंय इथं समोर, पूर्ण धुकं आहे. हे धुकं एवढ्या खाली आहे ना, असं वाटतं आपण आणि ते बघा तिथं खाली तिथं पण एक वॉटरफॉल आहे. सगळे वॉटरफॉल आहेत मित्रांनो इथं. मित्रांनो आम्ही जेव्हा इथं पोहोचलो होतो ना तेव्हा पण धुकं होतं, पण एवढं जास्त धुकं नव्हतं. आता धुकं पार एक सेकंड, समोरचं सिरियसली काहीच दिसत नाहीये. एवढं जास्त धुकं आहे माळशेज घाटामध्ये. आणि हा मस्त व्ह्यू येतोय बघा. हे बघा, हे धुकं लिटरली मित्रांनो मागचं पुढचं काहीच दिसत नाहीये. पूर्ण धुक्यामध्ये गायब झाले सगळ्या गोष्टी. आता आम्ही आहेत माळशेज घाटामध्ये. काळू वॉटरफॉल अजून दूर आहे इथून आणि एवढं जास्त धुकं नाही तर समोरचं लिटरली समोरचं काहीच दिसत नाहीये. अहो इंडिकेटर चालू ठेवा म्हणजे समोरचा कळेल आपण येतोय म्हणून. एवढं जास्त धुकं आहे, काहीच दिसत नाही गेलं मित्रांनो समोरचं.
अशा प्रकारे आता आपण येऊन पोहोचलोय धुक्याच्या साम्राज्यामध्ये. ठीक आहे, आता धुक्याचं साम्राज्य संपत आले. अजून आय थिंक एक 5-10 किलोमीटर असेल काळू वॉटरफॉल. तिथं जाऊया, काळू वॉटरफॉल एक्सप्लोअर करूया आणि मग तुम्हाला दाखवतो व्ह्यू काळू वॉटरफॉलचा. बॅकग्राऊंड म्युझिक जे येतं ते थोडंसं इग्नोर कर. मित्रांनो, इथं आल्यानंतर एक ग्रीन बोर्ड लक्षात ठेवा राव. आम्ही कन्फ्यूज झालो होतो, तुम्ही पण होऊन जाताल. आता ग्रीन बोर्डमधून मध्ये यायचं तुम्हाला. बाकी पुढं कुठं जायचं मला पण नाही माहिती, तिथं जाऊन बघू आपण. व्ह्यू घे बरं. घेतो ना, सगळं व्ह्यू घेतो, डोंट वरी. नाही नाही, तुम्हाला माथेरान, अरे माथेरानपेक्षा कमी आहे का आमरा काळू वॉटरफॉल? चालू प्रवीण प्रवीण आहे बस 8788. मित्रांनो, आज आपण आलोय काळू वॉटरफॉलला. आता जे एक वॉटर क्रॉसिंग क्रॉस केली मित्रांनो आम्ही, म्हणजे एक खूप जास्त फ्लो होता, गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी होतं. पण मी कॅमेरा ऑन केला आणि रेकॉर्डिंग चालू नव्हती केली, त्याच्यामुळे ते तर रेकॉर्ड नाही झालं. पुढचं जे वॉटर क्रॉसिंग आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लास्टला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वगैरे कसा झाला आहे. चला मग करूया एक्सप्लोर आता. तर मित्रांनो, इथून एक छोटासा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो काळू वॉटरफॉलचा. इथं 2 वॉटरफॉल आहेत. या साईडला काळू वॉटरफॉल आहे आणि या साईडला कोणता आहे मला नाही माहिती. काळू 2.0 वॉटरफॉल. त्या वॉटरफॉलचं नाव आपल्याला खरंच नाही माहिती, पण हे काळू वॉटरफॉल आहे. आपल्याला इथे जायचंय, ते दाखवतो मी तुम्हाला. आता आपल्याला एक नदी क्रॉस करायची आहे, काळू रिव्हर. म्हणजे त्या वॉटरफॉल पासून जे नदी बनते त्याचंच नाव काळू रिव्हर आहे, म्हणजे काळू नदी बोललं जातं. तर ते आपण क्रॉस करून आपण जाणार आहेत. अजून आय थिंक 2 किलोमीटर आपल्याला जायचंय, तर जाऊया. आणि आपल्यासोबत पब्लिक आहे. शुभमच ना, अनुज, सुभाष, उबेद और ये अपना कॅमेरामॅन आदेश भाऊ साठे. ठीक आहे, तर जाऊया. अजून आपल्याला किती वेळ लागते आणि मस्त जोरात पाऊस चालू आहे मित्रांनो. पावसातच आपण फोन सोबत कॅमेरा दोन्ही रिस्क मध्ये घालून व्हिडिओ करतोय. तर लाईक तर करा यार, कमीत कमी अप्रिशिएट करायचं. सकाळी 5 वाजता उठून आलोय आपण इकडं, तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता पुढचा व्हिडिओ आपण रेकॉर्ड करूया, पुढे आपण एक्सप्लोर करूया. यार मित्रांनो, खरंच किती ट्रेक आहे, किती वेळ लागेल सगळं मी तुम्हाला सांगेल. पुण्यावरून आम्ही निघलो होतो 5:30च्या जवळपास, वाघोलीवरून. इथे यायला आपल्याला किती वाजले होते रे? 10:30 वाजले ना. हां, म्हणजे 5 तास लागले आम्हाला यायला. आणि त्यातले त्यात आम्ही मध्ये जेवणासाठी थांबलो होतो, तिथे एक अर्धा-पाऊण तास पकडून चाला. मित्रांनो, नाही का, आदेशला सोबत त्याच्या भावांना घ्यायचं होतं. त्यांना काहीच न सांगता त्यांना आय थिंक सांगितलंय की फक्त गाडी तिथपर्यंत जाते आणि डायरेक्ट वॉटरफॉलच्या जवळपास जातो. पण तो भाऊ किती वर्षानंतर चालतो भाऊ? 4 वर्ष झाले. 4 वर्षात आज पहिली बार चालवलं लागलं एवढं. 4 किलोमीटर आहे, 4 किलोमीटर. त्याला सांगितलंच नाही ट्रेक किती दूर आहे काय, फक्त चल म्हणून घेऊन आलाय. हे बघा, आता पुढं बघणं केलं इकडं. हे बघा आदेश भाऊ, हे इधर आदेश भाऊ तोंड लपवतो. नाही नाही, पाण्याचा फ्लो जास्त वाटतं मित्रांनो. डिपलाईननं जावं लागेल, पण आमच्याकडे प्रॉब्लेम आहे की कॅशच नाही आहे. ठीक आहे, सगळे ऑनलाईनच्या भरोश्यावर आलेलो आम्ही.
आणि पाण्याचा फ्लो बघा एवढा जास्त आहे ना बाजूला. पाण्याचा फ्लो एवढा जास्त आहे की तो जाणं अवघडच नाही, मुश्किल आहे. तिथं झिपलाईन आहे. यार मित्रांनो, मी चांगला प्लॅन केला होता माथेरानचा, सिरियसली सांगतोय. हे आदेश आणि उबेद नाही का, माथेरान नको बोले, मला वॉटरफॉलच बघायचा आहे. पण त्यांना म्हटलं की नाही का माथेरानमध्ये पण आहेत वॉटरफॉल जाताना वगैरे, तुम्हाला दाखवतो. पण नाही, त्यांना येत होतं काळू वॉटरफॉल. आणि इथं आल्यावर संपले टोकन. काळू वॉटरफॉल तिथपर्यंत आम्ही जाऊ पण नाही शकलो. एक व्लॉग में साफ साफ झूठ बोल. जो भी बात कही जा रही आहे, जे पण बोललं जातं मित्रांनो ते 100% बरोबर आहे. वाटलंच तर तुम्ही आपल्या अनुज भाऊला विचारू शकता. हे सगळा प्लॅन यांचा होता. आपण मस्त बोललो होतं माथेरान जाऊया, पण ऐकत नाहीत ना पोरं. पण सिरियसली यार मित्रांनो, मूड खूप खराब झाला. मस्तपैकी एवढं सकाळी उठून पहाटे उठून आम्ही आलो होतो एवढ्या सकाळी की फिरूया. 150 किलोमीटरच्या जवळपास डिस्टन्स आहे. इथं आलो आणि इथं आल्यानंतर ते वॉटर फ्लो जास्त असल्यामुळे जे झिप लाईन क्रॉस करून जायचं राहतं, झिप लाईननं ते टोकनच नाही भेटलं. कारण खूप मोठे मोठे ग्रुप आलेले, बोलले टोकनच संपलेलेत आणि एक्स्ट्रा टोकन नाही येत म्हणून आम्हाला तिकडे जाऊच नाही दिलं. वरून पाण्याचा फ्लो एवढा होता की आम्ही स्वतःहून वॉटर क्रॉस नाही करू शकलो असतो. उगाच रिस्क नको. तर निघालो आपण आता परत. जर रस्त्यात आपल्याला कुठलं एखादं प्लेस भेटलं चांगलं पाण्यासारखं तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. बाकी जर आता व्हिडिओ आवडला का नाही ते तर मला माहीत नाही, पण नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. मित्रांनो, काळू वॉटरफॉलचा तर प्लॅन आपला पूर्णपणे फ्लॉप झालाय. पण इथं माळशेज घाटामध्ये मस्त व्ह्यू होते. दुःख बघा आता सध्या असं वाटतं जसं आभाळात थांबलो आम्ही. सगळं दुःख पाठीमागं पण बघू शकता. ठीक आहे, तो प्लॅन फ्लॉप झाला. पण हा, तुम्हाला मला एवढं सजेशन आहे, जर तुम्हाला काळू वॉटरफॉल जायचंय तर एक तर सकाळी लवकर निघा. सकाळी लवकर तिथं पोहोचा, म्हणजे टोकन संपणार नाहीत. आणि जर तुमचा कुठून कॉन्टॅक्ट होत असेल तर ऑलरेडी टोकन बुक करा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार आहे तिथे गेल्यानंतर. कारण जर आता आम्ही गेलो होतो, एक नदी क्रॉस करून आत गेलो आणि टोकन नाही भेटलं तर तिथून अर्ध्यातून परत यावं लागलं. आणि एक तर 120 किलोमीटर आम्ही डिस्टन्स ट्रॅव्हल करून आलेलो. तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा. चला इथं आपण बुट्टा खाऊ, बुट्टा.